नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तुम्हालाच आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे वैदेही कुठल्या तरी विचारात हरवलीये. आत्या येऊन तिला हाक मारतीये, वैदू काय गो, मन थाऱ्यावर नाही तुझा? तर आत्याला म्हणते वैदेही, आपली स्कूटर डोळ्यासमोरून जातच नाहीये अगं. आणि ती विचार करते आणि म्हणते ती जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत डोकं शांत नाही होणार माझं. तर आत्या म्हणते, अच्छा, तू स्कूटरचा विचार करत होतीस? माका वाटला. तर लगेच वैदेही विचारते, काय? तर आत्या एकदम वैदेहीकडे अशी बघते आणि म्हणते, वैदू, तुझं ते पेशंट बिशंट ता सगळं ठीक असा हा, पण तुका सांगून ठेवते, जग उलटा जरी झाला ना तरी त्या घराच्या वाटेला परत जायचं नाही. तर वैदेही म्हणते, आत्या? तर लगेच आत्या म्हणते, अगं ती माणसं आपल्यासारखं सरळ मार्गाने चालणारी नाहीयेत अगं. तर देवी पाठीशी होती म्हणून ठीक आहे, सुखरूप घरी तरी परत आलीस तू, नाहीतर? तर लगेच वैदेही विचारते, आत्या, अगं एवढं काय घाबरायचं? हा म्हणजे तू म्हणतेस तेही बरोबरच आहे म्हणा, ती बाई थोडी विचित्रच आहे. तर लगेच ना आत्या विचारते, काय केलं नाही ना तिने तुला? तर लगेच वैदेही म्हणते, नाही नाही ग, अगं उलट मीच सरळ जाऊन माफी वगैरे न मागता ट्रान्सफर ऑर्डर रद्द करून आले माझी. तर आत्या म्हणते, अगो, म्हणजे काय केलंस काय तू? वादबीत नाही ना घातलेस? वैदेही म्हणते, नाही ग आत्ते. अगं मग काय बोलणं झालं तुमच्यात? तुझ्याविषयी तिने काही विचारलं का? मी तुला सांगते ना, या मागे पण ना तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असेल बघ. मी काय तिला आत्ता ओळखत नाही. तर वैदेही विचारते, म्हणजे? तर आत्या म्हणते, म्हणजे काय नाही गो, पण काय आहे ना वैदू, हे बघ, तुला एक सांगते, तिकडे काय झालं ना माका सगळं कळूक होया हा. अगं ती तांडेल माणसं असाना, जनावर असात जनावर, माझ्यापासून काही एक लपवू नको. तर वैदेही म्हणते, मग तू पण माझ्यापासून काही एक लपवू नकोस. आपले त्यांच्याशी काय वाद आहेत, तर तुला नाही कळणार अगो. तर वैदेही म्हणते, अगं मग तू समजावून सांग ना मला. तर वैदू, हे बघ, अगं तू पुन्हा उलट प्रश्न विचारायला लागलीस मला, हे गोष्ट लक्षात ठेव हा. हे माझे ना अनुभवाचे बोल असत, कान उघडे ठेवून ऐक. अगं ती माणसं हत ना, अगं ती नीच असत, नीच. त्यांची तुझ्यावर सावली सुद्धा पडलेली माका चालणार नाही हा. असं सगळं सांगून इकडे आत्या निघून गेलीये. वैदेही फक्त, आत्या अगं तू असं म्हणेपर्यंत आता वैदेहीचा फोन वाजलाय. बघूया वैदेहीला कुणाचा फोन आलाय ते. वैदेही म्हणते, हॅलो. तर वैदेही देसाई, पोलीस स्टेशनमधून फोन आलाय बरं का. ते म्हणतायत, पारगाव पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर गद्रे बोलतोय. 24 तासांच्या आत तुमची स्कूटर आणि आरोपी आम्ही दोघांनाही शोधून काढलेला आहे. तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये या आणि तुमची स्कूटर ताब्यात घ्या. तर वैदेही म्हणते, हो मी आलेच, लवकरच पोचते. तर ठीक आहे असं म्हणत आता पोलीस इन्स्पेक्टरनी फोन ठेवलाय. वैदेहीला आता स्कूटर आपली मिळाल्याचा आनंद झालाय. ती पटकन बाकीचं आवरते आणि निघून जाते. तर इकडे बघूया पोलीस स्टेशनमध्ये काय प्रकार चाललाय तो नेमका. ओ साहेब, ओ सोडा ना साहेब, अहो माझी काय बी चूक नाही, अहो माझा छोटासा गॅरेज आहे, ओ मला सोडा ना, अहो अहो साहेब ऐका ना, ओ ए गबस गबस, असं म्हणत हवालदार ना त्या पकडून आणलेल्या गॅरेजवाल्याला ना ओरडत असतात. तर इकडे, गेरे सकाळ सकाळ काय कटकट चालले, असं म्हणत इथे ना इन्स्पेक्टर गद्रे म्हणतात. तर गॅरेजवाला काहीतरी सांगत असतो, तर इन्स्पेक्टर गद्रे ओरडतात, ए गबस, आवाज नाही पाहिजे, चोरीमध्ये साथ देणं हा सुद्धा एक गुन्हा आहे, गबस, आवाज नाही पाहिजे, परत जर तोंडातून शब्द काढलास ना लॉकअप मध्ये टाकून ना फटकवीन तुला. तर लगेच, गेरे त्याच्याबरोबर खेळत बसू नका, आणि त्या आरोपींच्या घरच्यांना कळवलंय का? गेरे, काय विचारतोय मी, असं म्हणत इन्स्पेक्टर गद्रे ओरडतायत बरं का. तर गेरे म्हणतायत, नाही सर. तर करा. मग मी, असा प्रश्न हवालदार विचारतात. तर लगेच, मग काय मी करू, असा प्रश्न विचारतात. तर करतो साहेब, करतो. तर आता बघा पुढे काय काय घडणार आहे ते. करतो म्हणून अजून फोन नाही लावलेला. तर इकडे बयो आपली सूर्याला हाका मारतीये, सूर्या, ए सूर्या. आता सूर्याचं काय एक नाही दोन नाही, रूम मध्ये येऊन पण बघते आणि मग म्हणते, सकाळ सकाळ खय गेलो हा. तर इकडे ना प्रेक्षकांना आता पुढे मजा येणार आहे, एपिसोड बघायला शेवटपर्यंत बघत राहा. कारण आता सूर्या कुठे गेलाय हा प्रश्न बयोला पडलाय. तर वैदेही आता पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतीये. तर तो हवालदारला तो गॅरेजवाला म्हणत असतो की माझी काही चूक नाही, मला जाऊ द्या. तर वैदेहीने आल्या प्रश्न विचारलाय, सर मिळाली ना स्कूटर, म्हणजे व्यवस्थित आहे ना, म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना तसं काहीच झालेलं नाहीये ना? तर गद्रे ते म्हणतायत, हे बघा सापडलीये तुमची स्कूटर. तर वैदेही म्हणते, मला ना माझी स्कूटर बघायची आहे. हे बघा तुमच्या स्कूटरला काहीही झालेलं नाहीये,
आधी आपण प्रोसिजर कंप्लीट करून घेऊ, मग मी तुम्हाला स्कूटर देतो. गेरे, मॅडमची सही घ्या. तर आता गेरे ना असं हळूच उठून ना उठलेत. ते फाईल वगैरे आणतायत आणि घ्या सही घ्या मॅडमची. आणि आता वैदेही जिथे कुठे सही करायची असते तिथे वैदेहीने सही केली. तो गॅरेजवाला मात्र ना बघत राहिलाय बघा आणि पुढे आता मजा येणार आहे. आता गॅरेजवाला म्हणतोय, साहेब यांची स्कूटर मिळाली, मी जातो घरी. तर लगेच वैदेही आता ना त्याच्याकडे बघते आणि म्हणते, जातो म्हणजे तुम्ही चोरली होतीत माझी स्कूटर? काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? अहो माझ्या आईची स्कूटर आहे ती. तुम्हाला जरा तरी माहितीये का? तर आता गेरे म्हणतात, "एक मिनिट, स्कूटर यांनी चोरलेली नाहीये." आता प्रेक्षकांनो पुढे ट्विस्ट असा आहे बरं का, कारण इन्स्पेक्टर म्हणतायत, "हा तर चोराचा साथीदार आहे. खरा चोर आहे ना, तो आतमध्ये डांबून ठेवलाय. राणे, आणा त्याला, घेऊन या त्याला." असं आता गेरे सांगतायत आणि आता बघा प्रेक्षकांनो, जेव्हा दुसरे हवालदारांना घेऊन येतायत तिकडे, तो चोर कोण असेल तर तो सूर्या म्हणून त्याला आणलेला चोराला आणलेला आहे. आता बघा वैदेही कशी बघतीये सूर्याकडे. तर सूर्या मात्र इथे हसतोय वैदेहीकडे बघून स्माइल वगैरे देतोय अशी मस्तपैकी. डोक्यावरनं हातबीत फिरवतोय. तर वैदेही म्हणते, "तू?" तर सूर्या आपले हातबीत असे वर करून "हो" असं दाखवतोय. तर प्रेक्षकांना आता पुढे मजा बघा. सूर्याला येऊन असं आणून समोर वैदेहीच्या ठेवलंय. तर वैदेही अशी बघत राहिली त्याच्याकडे. तेवढ्यात गेरे म्हणतात, "हाच बघा तो तुमचा स्कूटर चोर." वैदेही विचारते, "तू चोरली होतीस माझी स्कूटर?" "का?" "नॉनसेन्स." तर लगेच सूर्या म्हणतो, "नाही हो, मी तुमची स्कूटर चोरली नाही हो मॅडम." ए तू सांग ना रे." "अरे माझ्या बबड्या, तू सांग, तोंड उघड की, बोल की." "अरे सूर्या दादा, या साहेबांना कधीपासून सांगतोय मी नाही चोरी." तर लगेच ना गेरे ओरडतात आणि असं म्हणतात आणि मग म्हणतात, "मॅडम तुम्ही ओळखता एकमेकांना?" असं वैदेहीला विचारतात इन्स्पेक्टर. तर वैदेही सूर्याकडे बघतीये आणि मग म्हणते, "सर आता मला तर खरं तर प्रश्न पडलाय, की मी यांना खरंच ओळखते का?" तो लगेच सूर्या म्हणतो, "ओ बाय, ओ मॅडम, मी काय तुमची स्कूटर चोरली नव्हती हो. फक्त ती न सांगता घेऊन गेलो होतो." त्याला इन्स्पेक्टर म्हणतात, "यालाच चोरी म्हणतात." तर सूर्या म्हणतो, "नाही कसं आहे साहेब, तुम्हाला कळत नाही त्याचं काय झालं ना?" असं म्हणत सूर्या बोलायला चालू करणार तेवढ्या इन्स्पेक्टर साहेब इथे ओरडतात आणि म्हणतात, "तू आल्यापासून आम्हाला ना हेच सांगतोयस." आणि आता गेरेंना हाक मारतात आणि म्हणतात, "गेरे, याच्या घरी कळवलं का?" तर लगेच गेरे इथे ना काही बोलत नाहीत, गप्पच उभे आहेत. "अरे मग कळवा ते, कधी कळवणार?" असं इन्स्पेक्टर साहेब ओरडतात बरं का. तर गेरे म्हणत असतात, "मी काय म्हणतो, घरी कळवायची काही गरज आहे का?" आता या गेरेंना माहिती आहे हा कोण आहे ते. तर त्यामुळे गेरे इथे सारवासारव करत असतात. गेरे पुढे म्हणतात, "मॅडमची स्कूटर सापडली आहे ना, तर कशाला विषय ताणवायचा?" तर सूर्या पण जरा हो, हो असं म्हणत असतो. तर प्रेक्षकांना इन्स्पेक्टर म्हणतायत, "गेरे, हा आल्यापासून तुम्ही बिथरल्यासारखे का वागताय?" तर लगेच गेरे म्हणतात, की "साहेब वाटत नाही हो, हा असे काही करत असेल म्हणून, हे असं काही करत असतील म्हणजे चोरी वगैरे करत असतील म्हणून." तर लगेच इन्स्पेक्टर म्हणतात, "अच्छा, म्हणजे तुम्ही पण ओळखता याला?" तर सूर्य "हो" अशी मान डोलावतो. तर लगेच "साहेब यांना कोण नाही ओळखत." "साहेब तुम्ही नवीन आले हो या गावात." असं म्हणत आता या गेरे बोलायला आलेत आणि मग तो म्हणतो म्हणजे हवालदार म्हणतायत, की "साहेब हे तांडेल आहेत तांडेल, सूर्या तांडेल." तर "मग काय पूजा करू याची?" असा प्रश्न विचारला इन्स्पेक्टर साहेबांनी. तर प्रेक्षकांना आता इकडे वच्ची ना घरात हॉलमध्ये आलेली आहे. "खय गेलो हा?" तर "कुणाक शोधतोय?" असं सुधाकर विचारतो. तर वच्छी म्हणते, "सूर्याक." तर आता सुधाकर काहीतरी बोलणार तोपर्यंत वच्छीचा फोन वाजलाय. कारण प्रेक्षकांनो इकडे ना सांगितले इन्स्पेक्टर साहेबांनी, "तुम्हाला जमत नसेल तर मी स्वतः फोन करतो." आता बघा फोन केलाय आणि मग "नमस्कार." इन्स्पेक्टर बोलायला चालू करतात आणि म्हणतात, "मी पारगाव पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टर गद्रे बोलतोय." आणि आता बयो ऐकत असते. तोपर्यंत सूर्या तांडेलला चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. हे असं इकडे इन्स्पेक्टरनी फोनवर सांगितल्यावर वच्ची तिकडनं काय असं म्हणते, सुधाकर मामा ना तो चहा पीत असतो. वच्ची म्हणते, "ओ इन्स्पेक्टर साहेब, काय बोलताय कळतंय का तुमका? रॉंग नंबर लागलाय का तुमचं?" तर "हे बघा वत्सलाबाई, आम्हाला आमचं काम शिकवू नका. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या." असं इकडे साहेबांनी सांगितलंय. तर "कुणाच्या पोराक चोर म्हणताय, कळतंय काय तुमका?" असं इकडे वच्ची बोलते. तर "हे बघा, कुणाचाही मुलगा असला ना तरी तो आमच्यासाठी चोरच आहे. ऐका बाई, तुम्हाला खूप प्रश्न पडतायत ना, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो." असं सांगितल्यानंतर ना वच्ची "सुधाकरा चल" असं म्हणत ना धावत धावत बाहेर पडते एकदम रागावून. आणि आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये सूर्या काय सांगतो बघा. तो म्हणतो,
"मॅडम ऐका ना, अहो तुम्ही खूप गोंधळ घालताय." तर वैदेही म्हणते, "मी गोंधळ घालतीये? तुला माहिती आहे ना, मी कालपासून किती टेन्शनमध्ये होते आणि इतकं सगळं होऊन सुद्धा धावपळ करत मी तुझ्या घरी आलीये." तर सूर्या म्हणतो, "मॅडम मी तुमचं औषध खाल्लंय अहो आणि काय आहे ना, मी का असं वागेन तुमच्यासोबत?" तर आता इन्स्पेक्टर म्हणतात, "1 मिनिट मॅडम तुम्हाला केस करायची आहे की नाही?" तर सूर्या डायरेक्ट नाही म्हणतो. तर वैदेही म्हणते, "तू कोण ठरवणारा? नॉनसेन्स." तर लगेच वैदेहीला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, "ओ मॅडम तुम्ही आत्ताच सांगा केस करायची की नाही? आमचा वेळ फुकट घालवू नका." तर सूर्या म्हणतो वैदेहीला, "बरोबर आहे. मॅडम मी काय म्हणतो?" तर वैदेही म्हणते, "नाही, नाही तू काय म्हणूच नको आता ह्या दोघांची तिथेच तू-तू चाललंय." तर लगेच ना इन्स्पेक्टर म्हणतात, "1 मिनिट शांत व्हा. हे बघा तुम्ही इथे गोंधळ करू नका. तुम्ही बाहेर जा आणि जे काही तुम्हाला ठरवायचंय ना, ते तुम्ही ठरवा आणि मग इथे या." तर सूर्या म्हणतो, "बरोबर आहे." आता बघा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेबांनी असं सांगितल्यानंतर ना वैदेही बाहेर गेले, तर सूर्यसुद्धा तिच्या पाठी-पाठी बाहेर गेलाय आणि आता बाहेर गेल्यानंतर नेमकं काय घडणार ते बघूया. वैदेही डोक्यावर आपली पर्स घेऊन येत असे, तर "डॉक्टर मॅडम, अहो डॉक्टर मॅडम थांबा, पाऊस पडतोय." असं म्हणत ना, छत्री द्या हो असं म्हणत छत्री घेतो तिकडची सूर्या आणि वैदेहीच्या डोक्यावर धरतो. तर वैदेही सूर्याला म्हणत असते, "ही अशीच माझी स्कूटर चोरलीस ना तू नॉनसेन्स." तर सूर्या म्हणतो, "मॅडम एक वेळ मी नॉनसेन्स असेन, पण मी चोर नाहीये हां. एकदा माझ्याकडे बघा तरी, मी चोर वाटतो तुम्हाला?" तर वैदेही म्हणते, "ऐक ना, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. आता तुला काहीच वाटलं नाही का रे माझी स्कूटर चोरताना? तुला माहितीये का ती माझ्यासाठी काय येते? एक वेळ मला काही झालं ना तरी चालेल, पण मला ना माझी स्कूटरला कोणी हात लावला, काय झालं ना, तर असं वैदेही ना कंटिन्युअस बोलत असेल, तर सूर्या म्हणतो, "मॅडम श्श्श! अहो तुमची एक्सप्रेस एकदा निघाली की थांबतच नाही. मधली स्टेशनं काय खाजानं खाल्ली आहेत का तुमची? आता मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं." असं सूर्या म्हणतो आणि मग म्हणतो, की "एकदा तिकडे बघा मागे." तर लगेच ना वैदेही अशी बघत असते, तर एकदा बघा तरी मागे आणि वैदेही जेव्हा त्या स्कूटरकडे बघते तिच्या, तेव्हा ती आश्चर्याने चकित होते. तिच्या चेहऱ्यावर अशी स्माईल येते वैदेहीच्या, कारण ती स्कूटर जी काही आहे ती व्यवस्थित आणि जरा नवीन करून ठेवलेली आहे बरं का इथे. वैदेही प्रेमाने त्या स्कूटरकडे बघते आणि मग सूर्याकडे बघते प्रेक्षकांनो आणि हसते त्याच्याकडे बघून. सूर्या तर काय आपला फिदाच आहे वैदेहीवर, पण आता वैदेही जी काही स्माईल देते ना, ती बघून ना अजून असं मस्त वाटत होतं त्या दोघांकडे बघताना आणि बॅकग्राऊंडला गाणं आपलं वाजतच होतं, "साथ विसरू नको तू मलाचं." पण आता पुढे काय घडणार? वैदेही ना एकदम अशी इमोशनल झाली जराशी. सूर्या म्हणतो, "मॅडम कसं वाटलं सरप्राईज तुम्हाला?" तर वैदेही म्हणते अशी एकदम ना तिला आता काय बोलू काही कळत नाहीये. सूर्या म्हणतो, "बस का हो मॅडम, इतक्या वेळ इतकं बोलत होतात आणि आता तुमच्याकडे बोलायला शब्द नाहीयेत." तर वैदेही ना त्या स्कूटरच्या जवळ जाते. स्कूटरवरून प्रेमाने असा हात फिरवते छानपैकी आणि त्या स्कूटरवर असं नाव लिहिलेलं ना त्या आशा, ते बघून मस्त वाटतं. तर सूर्या विचारतो, "तुमच्या आईची गाडी आहे ना?" तर लगेच ना इकडे वैदेही त्याच्याकडे प्रश्नार्थक चिन्हाने बघते आणि म्हणते, "तुला कसं कळलं?" तर सूर्या म्हणतो, "बस काय, तुमच्या डोळ्यातलं पाणी सांगतंय ते सगळं. हे बघा, जुनी नंबर प्लेट, जुनं मॉडेल, पण तुमचं तिच्यावरचं प्रेम तितकंच नवीन आहे. आईचीच असणार ना शेवटी. नाही म्हणजे काय आहे, थोडीफार नवी करायचा प्रयत्न केलाय मी, पण भावना मात्र जुन्याच ठेवल्यात हां. त्यासाठीच घेऊन गेलो होतो. मी ती चोरली होती." तर लगेच वैदेही म्हणते, "आजपर्यंत माझ्यासाठी कुणीच एवढं काही केलेलं नव्हतं. थँक यू." तर सूर्या म्हणतो, "ओ मॅडम तुम्ही थँक वगैरे नका म्हणू. थँक म्हणून तुम्ही माझ्या मेहनतीवर पाणी फिरवाल." तर वैदेही म्हणते, "नाही रे, मी खूप चिडले तुझ्यावर. काय-काय बोलले मी तुला." वैदेही सॉरी म्हणणार तेवढ्यात सूर्या म्हणतो, "आहाहा! सॉरी तर अजिबात म्हणायचं नाही हां. बसा बघूया तुम्ही गाडीवर. या बाजूला इकडे. 1 मिनिट हे ओलं आहे." असं म्हणतो आणि सीटनं स्वतः असं पुसून देतो पायाने आणि "मी पुसतोय या. बसा मॅडम." असं म्हणत तो सांगत असतो आणि "मॅडम हे बघा याला किक नाहीये. स्टार्टर मारायचा आणि डायरेक्ट बुंगाट." तर वैदेही हसतेय इकडे आणि वैदेहीनं गाडी जेव्हा अशी म्हणजे स्टँडवरची पुढे केली आहे, तोपर्यंत पाठीमागून पॉक असा हॉर्न वाजवत, "आता कोण आलंय बघा." तर तिथे आलेली आहे बच्ची आणि सुधाकर. आता पुढे काय घडणार नवीन नाटक ते बघूया.
सुधाकर अगदी आयटीत उतरतो आणि छत्री-बित्री उघडतो वत्सलासाठी. तर सूर्या ना आपल्या हातातली छत्री जी काही आहे ती वैदेहीच्या हातामध्ये देतो. आता नवीन नाटक काय बघायला मिळणार? बघूया आपण. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. शेवटपर्यंत बघा एपिसोड. वच्ची अशी बाहेर आली आहे आणि एकदम ती काय म्हणते, "ए युनिफॉर्म!" असं म्हणते बरं का. आणि पोलीस इन्स्पेक्टर हवालदार सकट दोघं पण बाहेर येत आहेत तिथे. तर हवालदार म्हणतात, "बायो, मी सांगितलं होतं साहेबांना, पण ते इथे" असं म्हटल्यानंतर बायो म्हणते, "नवीन आहेत नाही का?" आणि मग पुढची सगळी कुंडली वाचून दाखवतो सुधाकर आणि बायो सांगते, "सुधाकरा." तर सुधाकर कसा म्हणतो, "प्रभाकर विनोबा गद्रे, गाव हडपसर, तालुका जुन्नर, आई 5 वर्षांपूर्वी गेली, बाप आहे अजून जिवंत, बापाच्या व्यतिरिक्त 2 पोरं, 1 बायको, 5 ऑगस्ट 2004, पोलीस भरती, निवृत्तीची तारीख बायो ठरवणार." असं सगळं आता सुधाकरने सांगितलंय. तर बायो म्हणते, "तुझी कुंडली काढूक 15 मिनिटं लागली माका. आता विचार कर, तुझी नोकरी गिळूक किती वेळ लागतला." तर हे बघा मॅडम, असं म्हणत इन्स्पेक्टर बोलत पुढे चालू करणार तोपर्यंत बायो ओरडते आणि म्हणते, "1 मिनिट." आता बायो काय सांगते बघा पुढे. म्हणते, "माझ्या जिल्ह्याच्या विरुद्ध कंप्लेंट घ्यायची हिंमत कशी झाली तुमची?" तर तोपर्यंत आता वैदेहीमध्ये बोलली आणि ती म्हणते, "कंप्लेंट मी केली होती." तर सूर्या वैदेहीकडे बघतो आणि म्हणतो, "मॅडम." तर वैदेही म्हणते, "हो, म्हणजे माझं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. काय झालं ना, माझ्या नकळत याने माझी स्कूटर गॅरेजला लावली." तर लगेच नाही ते वैदेही बोलताना, "ए फडफड, आज तुझ्यामुळे माझ्या जिलाक पोलीस स्टेशनची पायरी चढूक लागली. तुझा या भंगार." तोपर्यंत ना सूर्या म्हणतो, "बायो, हे जे काय केलं ना मी, ते ना हे तुझ्यासाठी केलंय." आता ना वैदेही त्याच्याकडे शॉक होऊन बघायला लागते की हे नेमकं काय प्रकरण आहे ते. आणि मग सूर्याना नजरेनं सांगतो की जरा थांबा म्हणून डोळ्यानं की बयोकडे बघत. आणि बयो पण सुधाकरकडे बघते आणि एकदा वैदेहीकडे बघते, एकदा सूर्याकडे बघते. तर लगेच ना बयो म्हणते, "जिला पुढच्या 5 मिनिटात या सगळा तू माझ्यासाठी कसं काय केलास ते माका सांग. माका पटला तर ठीक, नाहीतर हिचं हे जे काय भंगार आहे ना, ते आत्ताच्या आत्ता मी जाळून टाकीन." अशी धमकी दिली बरं का बायोने. आता सूर्याला आलंय टेन्शन. बायोला पटलं पाहिजे खरंच का हिच्यासाठी केलं, बायोसाठी केलं ते. तर लगेच नुसऱ्या म्हणतो, "आपण तांडेल आहे तांडेल. या अख्ख्या गावचे मालक आहोत आपण." आता सूर्या बदललाय बरं का. आणि बयोजवळ जाऊन म्हणतो, "अगं, आपण कुणाचे उपकार घेत नाही. आपण लोकांवर उपकार करतो." आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा सूर्या म्हणतो कसा, "या डॉक्टर मॅडम यांनी आपल्या बाईंचा जीव वाचवला." तर बच्ची जरा विचार करते. तर सूर्या पुढे म्हणतो, "आपल्या घरी आल्या, माझी ट्रीटमेंट काय केली त्यांनी. ओ मॅडम, आपला हिशोब संपला काय?" असं सगळं ना इकडे सूर्या बोलतो आणि म्हणतो, "आता निघायचं सरळ सांगतो." तर लगेच सुधाकर म्हणतो, "साहेब, तुम्ही पण निघा. तुमचा पण हिशोब जो काय आहे तो संपलेला आहे." तर इन्स्पेक्टरना लगेच मान डोलावतात आणि तिकडनं निघून जातात. आणि प्रेक्षकांना आता पुढे बघा काय घडतंय ते. तर लगेच, "ए फडफड, हे बघ, तुझा भंगार आज परत एकदा वाचला." असं वच्ची म्हणते आणि मग पुढे सांगते वैदेहीला, "माझ्या जिलांना काय आहे, तांडेलांच्या इज्जतीसाठी तू काही दान दिली असं समज." तर वैदेही कशी येऊन बघते बघा या वत्सलाकडे. वत्सला पुढे म्हणते, "आणि आपलं राहिलेला जो काही हिशोब आहे तो मी चुकतो करीनच. इला लक्षात." असं म्हणते आणि सूर्याला घेऊन जाते बरं का तिकडनं ओढत. आणि मग सूर्याकडे बघत वैदेही म्हणतीये, मनातल्या मनात विचार करतीये, "माझी स्कूटर वाचवायला मुद्दाम केलं का यांनी? वाटतो तितका नॉनसेन्स नाहीये हा." तर लगेच सूर्या म्हणतो गाडीत बसल्यानंतर, "बाई हो, मी जे काही बोललो ना ते चुकीचं नव्हतं ना?" असं विचारतोय. आणि म्हणतो, "तू चिडली नाही ना माझ्यावर?" तर बायो इकडे हसते आणि म्हणते, "मी तुझ्यावर कधी चिडतय काय?" तर सूर्या पण हसतो बरं का. आणि बयो म्हणते, "फक्त कधी-कधी ना वाईट वाटतं." आता कशाचं वाईट वाटतंय बघा, "तुझ्यात ना बापसाचे गुण ना जरा जास्तच उतरलेत." तर सुधाकर पण म्हणतो, "हे बरोबर बोललीस हां तू बायो, हे मात्र बरोबर आहे." तर लगेच बयो म्हणते, "अरे राजासारखं राज्य करायचं, धाक दाखवायचो. तोच जर असा मिरीमिरीत वागूक लागलो तर प्रजा सोकावतेली, तुझ्या डोक्यावर बसतेली उद्या." तर लगेच सुधाकर म्हणतं, "ए राजा, माझा ना एक सल्लो हा तुका. एक काम कर, भाईंचा हात ना तू सोडून दे. माझ्याबरोबर 4 दिवस राहा. तुका मी असा तयार करतोय ना, बघतच राहशील तू." तर लगेच ना वच्ची म्हणते, "सुधाकरा, हे बघ, गजाली पुरे झाल्या आता आणि आता तू वाटेत उतर, फॅक्टरीकडे जा आणि काय आहे ना, मकासूर ह्याक घेऊन ना नेने गुरुजींकडे जायचा." तर लगेच ना, "नेने काकांकडे?
व "बयो काय महत्वाचं काम हा का?" असं लगेच विचारतो सुधाकर. तर लगेच वच्छीचे डोळे बघून लगेच सुधाकर म्हणतो, "हां, हां. मी जातो फॅक्टरीत. ए बाबा, तू आता बघत काय रावलस? चल, चल आता जाऊया चल. माका फॅक्टरीत सोड आणि त्याच्यानंतर बायोला आणि सूर्याला नेने काकांकडे घेऊन जा." असं सगळं आता सुधाकर त्या ड्रायव्हरला सांगतोय. तर सूर्या मात्र इकडे "बायो ऐक ना" असं म्हणत ना बयोला बोलायचा प्रयत्न करत असतो. पण बयोची एक नजर पुरेशी आहे. त्यामुळे सूर्या गप्प बसतो आणि आता अशा रीतीने त्यांची गाडी निघालीये. तर वैदेही सुद्धा तिकडनं आता निघालीये. तर इकडे गुरुजी दिसतायत आपल्याला पत्रिका अभ्यास करतायत, तर वाचतायत पत्रिका, ग्रह मोजतायत. बयो विचारते, "काय झालं गुरुजी? काही टेन्शनचं काम नाही ना?" तर लगेच "टेन्शनचं काही काम नाहीये. होतं टेन्शन पण आता टळलं." तर बयो विचारते, "कसलं टेन्शन?" तर प्रेक्षकांनो इकडे गुरुजी विचारतात, "पोट कसं आहे बाळा आता तुझं?" तर प्रेक्षकांनो सूर्या आणि वच्ची असे शॉकून बघतात. सूर्या वच्चीकडे बघतो, तर लगेच गुरुजी म्हणतात, "तिने नाही सांगितलं रे मला. चंद्र ओरडून सांगतोय, तो 4थ्या घरामध्ये वक्री झालाय तुझ्यासाठी." आता असं सगळं सांगितल्यानंतर ते पुढे म्हणतात, "सात्विक आहार घे. काळजी करण्याचं काही कारण नाही." तर "पोटाचा रहवान दे गुरुजी, पोटाचं रहवान दे. त्याच्या लग्नाचं काय ते सांगा." सूर्या म्हणतो, "बायो, तुझं ना काहीतरीच असतं. अरे लग्नाचं काय? मला नाही लग्न करायचं आता एवढ्या लवकर." तर बायो म्हणते, "कधी करायचं लग्न? म्हातारं झाल्यावर?" तर लगेच ना गुरुजी म्हणतात, "1 मिनिट, 1 मिनिट थांबा. जे विधिलिखित आहे ना, ते घडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर तुमच्या इच्छेचा नाही, तर त्यांच्या मर्जीचा ताबा चालतो." असं सगळं इथे गुरुजी म्हणतात आणि मग म्हणतात, "त्याच्या आणि ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या मर्जीपुढे तुमच्या वाटण्याला आणि न वाटण्याला काडीचीही किंमत नाहीये. मर्जी फक्त त्यांचीच." तर लगेच ना बयो विचारते, "काय असा त्यांची मर्जी?" तर गुरुजी म्हणतात, "मी काय सांगू? तो सांगेल ना." असं म्हणत आता सूर्याकडे गुरुजी बघतायत आणि विचारतायत, "काय सूर्या? अजून सांगितलं नाहीस वाटतं त्या मुलीबद्दल?" असं म्हणत ना गुरुजी आता सूर्याकडे बघतायत. सूर्याकडे बघून बोलतायत. तर बयोला आता शॉक बसलाय आणि बयो पण ना अशी बघते सूर्याकडे. तर सूर्या म्हणतो, "मुलगी?" तर "अरे कोण हा ती मुलगी?" असं बयो विचारते. तर "बायो, माका कोण आहे माहिती? काय माहिती? कोण आहे ती मुलगी? कुठली मुलगी?" असं लगेच सूर्या म्हणतो. तर लगेच ना गुरुजी हसतात आणि म्हणतात, "अगं वत्सले, थट्टा केली मी त्याची." तर आता प्रेक्षकांनो थट्टा केलेली आहे, पण आपल्याला माहिती आहे नेमकी कंडिशन काय आहे ती. तर गुरुजी आता म्हणतात, "सूर्या बाळा, अरे जा तू." सूर्या नमस्कार करतो गुरुजींना. गुरुजी शुभम भवतु असा आशीर्वाद देतात. सूर्या तिकडनं बाहेर जातोय. पण तो बाहेर गेल्यानंतर गुरुजी आता काय सांगतात बघा आणि ती मुलगी कोण असेल ते तुमच्या लक्षात आलं असेलच ना? कळेल आपल्याला हळू शेवटी काय होतंय ते. सूर्या निघून गेल्यानंतर गुरुजी बोलायला सुरुवात करतात. ते म्हणतात, "वत्सले, अगं ग्रहांची आणि नक्षत्रांच्या दशा आयुष्याची दिशा ठरवत असतात." सूर्याच्या पत्रिकेत स्पष्ट दिसतंय, की एक मुलगी त्याच्या शुक्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करू पाहते आणि तो प्रवेश झाला, की तिचं तांडेलांच्या घरातला गृहप्रवेश साक्षात परमेश्वर सुद्धा थांबवू शकत नाही. तर गुरुजी, वच्छीच्या मर्जीविरोधात तिच्या घरात पाय ठेवणारी पोरगी अजून जन्माक यायची आ, असं वच्छी इथे सांगतेय. तर गुरुजी म्हणतात, "मर्जी फक्त त्यांचीच. जे काही करायचंय ते प्रेमाने आणि शांतपणाने करायचंय. नाहीतर त्या मुलीच्या नादात हातचा मुलगा गमावून बसशील तू." असं सरळ-सरळ इकडे सांगितलंय बरं का गुरुजींनी या वत्सलेला आणि म्हणतात, "शुभम भवतु." तर आता वच्छीला प्रश्न पडलाय, की नेमकं काय होणार आहे ते किंवा काय घडेल असं तिला शंका वाटतेय. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आता काय घडणार? सूर्याला मेसेज आलाय किंवा सूर्याला कळलंय आता वैदेहीने मैत्री एक्सेप्टेड असं सांगितलंय त्यामुळे सूर्या असं ना नाचतो. तर सूर्या लाडात येऊन, "मामा येऊ काय? दोस्त वाट बघतोय आमची." असं म्हणत ना खुशीत एकदम तो वत्सलाला आणि सुधाकरला असं मिठी-मिठी मारतोय. तर "सुधाकरा लक्ष ठेव रे लेकलावर" असं सांगितलंय. तर "वेलकम डॉक्टर मॅडम" असं म्हणत जेव्हा सूर्या आणि वैदेही बोलत असतात, तेव्हा वरद गाडीतून बघतोय आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो सुधाकर इकडे सारिकाला सांगतोय, की "बायोचं राजकुमार ढाब्यावर गेलो होतो. एक मुलगी होती सोबत. आता नेमकं काय घडणार? बघूया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका."